दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला किल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्या. गवळीवाडा परिसरात अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्रानं हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांची उपनगर पोलिसांनी घटनास्थळीच धिंड काढली. विशेष म्हणजे या घटनेनंतर अवघ्या 24 तासात 4 अल्पवयीनांसह 7 संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी धडक कारवाई केली. जयभवानी रोडवरील गवळीवाडा परिसरात 15 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची गंभीर दखल घेत उपनगर पोलीस ठाण्याचे नव्याने नियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली. या प्रकरणात मोहन नवनाथ पवार वय 21, वैभव विजय पवार वय 19, गणेश रामदास पवार वय 19, राहणार रोकडोबावाडी नाशिक रोड यांच्यासह 4 अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन गवळीवाडा परिसरात धिंड काढल्यानं नागरिकांचं लक्ष वेधलं गेलंय. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण होण्यास मदत होईल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेत 4 अल्पवयीनांचा सहभाग असल्यानं चिंता व्यक्त होते. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या मार्गावर नेण्यासाठी कोणाचं पाठबळ किंवा प्रोत्साहन आहे का, याचाही तपास होणं आवश्यक आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह संदीप पवार, विनोद लखन, जयंती शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज करपे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद गुगरे, महेश कचरे आदी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 24 तासात 7 संशयित ताब्यात आणि त्यानंतर घटनास्थळी काढलेली धिंड यामुळे उपनगर पोलिसांच्या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा असून नव्यानं पदभार स्वीकारलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या भूमिकेचं नागरिकांकडून कौतुक होत आहे. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.